नमस्कार मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सर्व पेपर क्रमांक 22 भाग 3 मध्ये आपण गणित या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत। जे काही गणिते आपले चुकली असतील त्याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले जे काही गणित चुकले आहेत त्याचं विश्लेषण सविस्तर समजून घ्या आणि एका वहीत लिहून घेत चला मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक सुद्धा करा। यामधील पहिला प्रश्न होता, यापैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही? पहिला पर्याय 3 4 5, दुसरा आहे 9 40 41, तिसरा आहे 9 12 15 आणि चौथा आहे 4 7 8। तर मित्रांनो 3 4 5 हे त्रिकूट आहे की नाही पाहण्यासाठी पहा, सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग करायचा, किती? 25, 5 चा वर्ग 25 आणि 4 चा वर्ग 16 आणि 3 चा वर्ग 9। आता ही बेरीज पाहूया, 25 आणि 16 9 25, म्हणजे हे दोन्ही बाजू बरोबर आहेत। याचा अर्थ हे पायथागोरसचं त्रिकूट आहे। त्याच्यानंतर दुसरं पहा, दुसऱ्या गणितात पहा, सर्वात मोठी संख्या 41 आहे, मग इथे 9 40 41 सर्वात मोठी संख्या 41, 41चा वर्ग, 41चा वर्ग किती होते? 1681 आणि 40चा वर्ग ॲड करा, 40चा वर्ग 1600 आणि 9चा वर्ग 81, म्हणजे 1681 बरोबर 1681, म्हणजे हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे। त्याच्यानंतर तिसरी जे आहे त्रिकूट पाहूया, 9 12 आणि 15। आता सर्वात मोठी संख्या 15, मग 15चा वर्ग किती? 225। आता 12चा वर्ग 144 आणि 9चा वर्ग 81, 225 आणि इथे पहा याची बेरीज करा, 144 आणि 81 225 होते, म्हणजे दोन्ही बाजू बरोबर आहे। याचा अर्थ हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे। त्यानंतर संख्या पहा, 4 7 8। आता 8चा वर्ग किती होते? 64 आणि 7चा वर्ग किती? 49 अधिक 4चा वर्ग 16, म्हणजेच पहा इथे 64 आणि 49 आणि 16 किती झाले? 65, म्हणजे हे दोन बाजू बरोबर नाहीत, म्हणजेच हे त्रिकूट नाही, म्हणजे 4 7 8 हे त्रिकूट नाही मित्रांनो, म्हणजे 4 7 8 हे 4 नंबर पर्याय योग्य राहील। त्यानंतर 52वा प्रश्न पहा, एका वर्तुळाची त्रिज्या 7.5 सेंटीमीटर आहे, तर सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? वर्तुळाच्या सर्वात मोठी जीवा, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे काय मित्रांनो? तर व्यास। वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती? व्यास असते। आता त्रिज्या जर किती आहे? 7.5 आहे, हे त्रिज्या किती आहे? 7.4, रेडियस, आर म्हणजे रेडियस, तर त्रिज्या ही 7.5 आहे, म्हणजेच व्यास किती? तर व्यास हा त्रिज्येच्या कसा असतो? दुप्पट असतो, म्हणजे 2r। मग आता 2 गुणिला 7.5 करा, 7.5 गुणिला 2 म्हणजेच किती झाले? 15, म्हणजे व्यास किती होईल मित्रांनो? 15। सर्वात मोठी जीवा कोणती वर्तुळाची? तर व्यास, आणि त्रिज्या जर 7.5 असेल तर व्यास किती असेल? 15 असेल। त्यानंतर 53व गणित पहा, एका संख्येच्या 50% 50 वजा केले असता 50 उरतात, तर ती संख्या कोणती? आता अशा प्रश्नात मित्रांनो पर्यायामधून जाणं सर्वात चांगलं। पहा आपण पहिला ऑप्शन घेऊया, 150, 150चे 50% किती होतात? 75, 75 मधून 50 गेले, किती राहिले? 25, इथे 50 सांगतात, म्हणजे हे उत्तर बरोबर नाही। दुसरं पहा, 200 आपण पर्याय घेऊया, 200 मधून 200चे 50% किती होतात? 100, 100 मधून 50 गेले, किती राहिले? 50, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे। हे पर्यायामधून अतिशय सोप्या पद्धतीने जाईल, नाहीतर मग काय करायला लागेल, एक संख्या x तिची 50%, त्याच्यामधून 50 वजा केले तर 50 उरतात, म्हणजेच 50 1 50, 50 2 100, म्हणजे इथे किती राहिले मित्रांनो? x छेद 2 50 बरोबर 50, म्हणजेच इथे काय येईल? x छेद 2 बरोबर इथे 50 वजा इकडे गेल्यावर अधिक होईल, म्हणजेच किती? 50 अधिक 50, x छेद 2 किती झाले? 100, म्हणजे x बरोबर 100 गुणिला 2, म्हणजेच किती? x बरोबर 200 होत आहे। या पद्धतीने आपल्याला गणित सोडवता येईल, परंतु इथे तुम्ही पर्यायातून चलत
कारण पर्यायातून गेल्यावर वेळसुद्धा खूप कमी वाचतो, कारण सरळ सरळ गणित आहे की एका संख्येच्या म्हणजे 200 जर धरले तर 200चे 50% म्हणजे 100, 100मधून 50 गेले तर 50 उरतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर राहील. त्यानंतरचं गणित पाहूया. 7चा घात m-5 बरोबर 343चा घात 2 तर m बरोबर किती. आता इथे गणित पहा. 7m-5 बरोबर 343चा घात 2. आता m ची किंमत काढायची. 7m-5. आता इथे 343 कसं लिहिता येईल 7च्या स्वरूपात, तर 7चा घन बरोबर 2. आता इथे 7 पायासारखे आहेत म्हणजेच घातांक m-5 आणि 3 दुनी 6 होतात म्हणजे 6. 3 दुनी 6 म्हणजे 7चा घात किती होईल 6 होईल. मग m बरोबर 6 अधिक 5, कारण हे वजाचं इकडं अधिक होईल म्हणजेच किती 11. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल इथे. त्यानंतर 55 गणित पहा. 5/7च्या 2/3 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 1/2 होईल. पहा 5/7च्या म्हणजे गुणाकार 2/3 मध्ये किती मिळवल्यास म्हणजे x मिळवल्यास बेरीज 1/2 येईल. आता पहा 5 दुनी 10 आणि 7 21 x बरोबर 1/2. आता x बरोबर 1/2 हे इकडं आल्यावर काय होईल वजा होईल म्हणजे 10/21. ठीक आहे. आता इथे गुणाकार करा, सॉरी वजाबाकी पहा कशी होईल. 21 1 21, 10 दुनी 20 आणि 21 दुनी 42. म्हणजे x बरोबर 21 मधून किती गेले 20 गेले, 1 राहिला आणि खाली किती राहिले 42. म्हणजे याचं उत्तर किती येईल 1/42. म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. त्यानंतर 56 गणित पहा. 217/7 म्हणजेच किती 31 आहे, तर 2.17 भागीला 0.0007 बरोबर किती. आता एवढं कन्फर्म आहे की उत्तर येणार आहे 31च्या स्वरूपात येईल, कारण इथे 217 इथे 217 इथे 7 इथे 7च आहे. त्या अनुषंगाने तर 31च्या स्वरूपात उत्तर येईल. सगळे 31च्या स्वरूपात उत्तर आहेत. पहा आता 2.17 छेद 0.007. आता पहा इथले 2 पॉईंट आणि इथले 2 पॉईंट कटले म्हणजे इथे 217 राहिले आणि इथे 0.07 राहिले. ठीक आहे, कारण इथले 2 पॉईंट आणि इथले 2 पॉईंट गेले, 2 पॉईंट गेले तर 2 पॉईंट राहतील, इथे मात्र काहीच राहणार नाही. आता पहा 217. आता हा पॉईंट काढण्यासाठी हे 2 पॉईंट इथे येण्यासाठी, हा पॉईंट इथे येण्यासाठी आपल्याला वरी किती 2 शून्य वाढवावे लागतील. इथे 7च राहतील मात्र आता, कारण हा पॉईंट इथे आल्यावर म्हणजे 7 पॉईंट समथिंग. आता इथे 7 आहे म्हणजेच आता इथे भागाकार करा. 7 21, 7 1 7 आणि 2 शून्य राहिलेले म्हणजेच किती 3100 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर राहील. त्यानंतर 57 गणित पहा. एका पाण्याचा हौद नळाने 10 तासात भरतो. जर नळ फक्त 3 तास चालला. आता पहा हौद भरण्यास किती तास लागते 10 तास लागतात, परंतु प्रत्यक्ष किती तास नळ चालला 3 तास. म्हणजेच इथे आपल्याला त्या हौद किती भरला आहे 3/10. 3/10. आता हौदाचा किती भाग रिकामा राहिला. आता हौदाचा किती भाग रिकामा राहिला तर एक भाग पूर्ण हौद एक, त्याच्यातून 3/10 भाग भरला आहे. म्हणजेच इथे पहा 10 1 10, 3 1 3 आणि 10 म्हणजे 10तून 3 गेले 7, 7/10 भाग रिकामा राहिला मित्रांनो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. पहा की 10 तासात एक हौद भरतो 10 तास आणि 3 तासच चालला म्हणजे 3 तास, म्हणजे प्रत्यक्ष भरला किती 3/10. आता हौदाचा किती भाग रिकामा राहिला असेल म्हणजे की 7/10 भाग रिकामा राहिला. त्यानंतर 58 गणित पहा. 30 मजूर 60 दिवसात 30 खंदक खोदतात, तर 20 मजुरांना 15 खंदक खोदण्यास किती दिवस लागेल. पर्याय पहिला 60,
दुसरा आहे 50, तिसरा आहे 45 आणि चौथा आहे 35. पहा मित्रांनो, यासाठी हे सूत्र वापरायचं M1 D1 T1 W1 नंतर M2 D2 T2 आणि W2. आता इथे पहा, पहिल्या कंडिशनमध्ये पाहूया. मॅन किती आहेत? 30, मजूर 30. दिवस किती लागत आहे? तर 60 आणि टी दिलेला आहे म्हणजे T1. आणि किती खंदक खोदतात? वर्क किती झाले? 30. बरोबर. नंतर पहा 20 मजूर 20. दिवस काढायचे आहे म्हणून D2 आणि T2. ठीक आहे. आता इथे पहा किती आपला खंदक किती आहेत? 15 आहेत. आता T1 T2 कटले कारण इथे याचा रोल नाही. आता पहा इथे 30 31 30 31. ठीक आहे. आता आपल्याला D2 ची किंमत काढायची आहे म्हणजे इथे 60 उरले. 60 बरोबर इथे 20 D2 आणि 15. ठीक आहे. आता इथे डी ची किंमत काढायची आहे म्हणजे 60 गुणिला 15 हे भागाकारातले गुणाकार जातील आणि हे भागाकारात जातील. पहा 20 एक 20, 20 त्रिक 60 म्हणजे राहिले किती मित्रांनो? 15 गुणिला 3 म्हणजेच किती झाले? 45. म्हणजेच किती दिवस लागतील? 45. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर 59 गणित पाहूया. 13 सेमी बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ किती? आता घनाचे पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे मित्रांनो? 6 बाजूचा वर्ग. 6 बाजूचा वर्ग. आता बाजू किती दिलेली आहे? 13. 13चा वर्ग 6 गुणिला 13चा वर्ग 169. आता 6 गुणिला 169 म्हणजेच किती? 1014 सेंटीमीटर स्क्वेअर. तर पर्याय क्रमांक किती उत्तर राहील मित्रांनो? 2 उत्तर राहील. 60 गणित पाहूया. एका वस्तूची किंमत 20% कमी झाली तर ती वस्तू आता 40 रुपयाला मिळते, तर त्या वस्तूची मूळची किंमत किती? आता पहा, समजा वस्तूची किंमत 100 रुपये घेतली आपण. मूळ किंमत 100 रुपये घेतली. किती टक्क्याने कमी झाली? 20%. म्हणजे 100 वजा 20 म्हणजेच किती? 80%. आता 80%ला किती? 40 रुपये. तर 100%ला किती? x. तिरपा गुणाकार करूया म्हणजेच किती मित्रांनो? इथे पाहूया किती? 80 गुणिला x 40 गुणिला 100. x बरोबर 40 गुणिला 100 भागिला 80. इथे 40 एक 40, 40 दोन्ही 80, बे एक बे आणि इथे 50 न भाग जाते म्हणजे x बरोबर किती उत्तर येते? 50. पर्याय क्रमांक किती उत्तर राहील मित्रांनो? 4. अशा पद्धतीने गणित करायचं. कारण एका वस्तूची किंमत 20% कमी झाली. 20% म्हणजे 80%. 80%ला 40 रुपये तर 100%ला किती? 50 रुपये. त्यानंतर ए बरोबर 63, बी बरोबर 18. तर वर्गमुळात ए अधिक बीचा वर्ग बरोबर किती? पहा याची किंमत काढूया. वर्गमुळात ए अधिक बीचा वर्ग किती? आता इथे आपण एची किंमत किती आहे? 63 आणि बीची 18चा वर्ग म्हणजेच किती होईल? 63 आणि 18 मित्रांनो किती व्हायले? 81. 81चा वर्ग. आता हे वर्गमूळ आणि वर्ग हे नेहमी कॅन्सल होत असते म्हणजेच राहिले किती प्रत्यक्ष? 81. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर. त्यानंतर 62 गणित पहा. दुकानदाराने एक कपाट 1200 रुपयाला विकले तेव्हा त्याला 20% नफा झाला, तर कपाटाची खरेदीची किंमत किती? पहा, मूळ किंमत कपाटाची 100 रुपये गृहीत धरली. 20% नफा झाला म्हणजे 100 अधिक 20. आपण मागच्याच गणितात पाहिलं 20% कमी झाले की आपण 80 घेतले होते. 100तून 20 वजा केले. आता 20% नफा झाला म्हणजेच 120 झाले. आता 120ला 1200 रुपये किंमत पडते तर 100ला किती? इथे सुद्धा आपण तिरपा गुणाकार करूया. x गुणिला 120 बरोबर 1200 गुणिला 100 म्हणजे x बरोबर 1200 गुणिला 100 भागिला 120. 120 एक 120, 120 10 1200 म्हणजे इथं 10
म्हणजे x बरोबर 10 गुणिला 100 म्हणजेच किती होईल मित्रांनो 1000. म्हणजे पर्याय क्रमांक किती राहील, पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. 63 गणित पाहूया. वेदिकाने एक घड्याळ 720 रुपयाला विकले तेव्हा तिला 10% तोटा झाला. म्हणजे समजा वस्तूची किंमत किती, आपण गृहीत धरूया 100, तोटा झाला म्हणजेच 100 वजा 10 म्हणजेच 90. आता 90%ला किती रुपये, 720 रुपये, तर 100%ला किती, म्हणजेच इथे आपण पुन्हा तिरपा गुणाकार करूया. म्हणजे 90 गुणिला x आणि 720 गुणिला 100. म्हणजे x बरोबर 720 गुणिला 100 भागिला 90. 0 0 कटले, 9 1 9, 9 8 72. म्हणजे x बरोबर 8 गुणिला 100 म्हणजे किती झाले 800. आता जर 20% नफा होण्यासाठी घड्याळ कितीला विकावे लागेल, म्हणजे 800चे 20% काढावे लागेल. 800चे 20% किती होते, 8 दोन्ही 16, 160. म्हणजेच ती वस्तू कितीला विकावी लागेल, 800 अधिक 160 म्हणजेच 960 रुपयाला विकावी लागेल. कारण 800 रुपये त्या वस्तूची मूळ किंमत झाली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर 20% नफा घेण्यासाठी म्हणजे 160 रुपये घेण्यासाठी ती वस्तू कितीला विकावी लागेल, 800 आणि 160 म्हणजेच 960 रुपयाला. म्हणजे पर्याय क्रमांक 3. हे मी लेंदी पद्धतीने याच्यासाठी सांगितलं आहे की एखाद्या दिवशी आपल्याला फॉर्म्युला विसरलो, कारण याचा फॉर्म्युला आहे म्हणजे सूत्र आहे, आणि ते सूत्र जर आपल्याला लक्षात आलं नाही त्यावेळेस परीक्षेच्या वेळेस, तर या पद्धतीने आपल्याला गणित सोडवता आलं पाहिजे. त्यानंतर एका परीक्षेत 40% मुले इंग्रजीत नापास झाली, 20% मुले गणितात नापास झाली, 10% मुले दोन्ही विषयात नापास झाले, तर परीक्षेत दोन्ही विषयात किती टक्के मुले पास झाली पहा. या पद्धतीने गणित सोडवत आहे, इंग्रजीत आणि हे गणित. ठीक आहे. आता गणितात किती टक्के मुले नापास झाली, 20%, आणि इंग्रजीत 40%, आणि दोन्ही विषयात 10%. दोन्ही विषय इथे घ्यायचे. आता इंग्रजीत एकूण 40% मुले पास झाली, म्हणजे इथे 30 येईल, 30 आणि 10 40. पहा इंग्रजी 40 आहे. गणितात किती टक्के, 20%, 10 आणि 10 20, हे 20% झाले. आता एकूण किती झाले पहा, 30 आणि 10 40, आणि 10 50% मुले नापास झाली. ही नापास झाली म्हणजेच किती टक्के मुले पास झाली, 50%. पर्याय क्रमांक 1 उत्तर. त्यानंतर 65 गणित पाहूया. 7/21 7/25 या प्रश्नाच्या उत्तराच्या एकक स्थानी कोणता अंक असेल म्हणते. आता हे लक्षात ठेवायचं, 7चा घन 1 म्हणजेच 7, 7चा घन 2 म्हणजेच 49, 7चा घन 3 म्हणजेच किती 343, आणि 7चा घन 4 म्हणजेच किती, जो काही अंक येईल त्याच्या एकक स्थानी 1 येईल, लक्षात ठेवा. आता हे मी करत बसत नाही, तर पहा एकक स्थानी 7 9 3 आणि 1. हे लक्षात ठेवा की 7चा घात 1 7, 7चा घात 2 असेल तर एकक स्थानी 9 येते, 7चा घात 3 असेल तर एकक स्थानी 3 येते, 7चा घात 4 असेल तर 1 येते. आता इथे प्रश्न आहे की 7चा घात 21, 7चा घात 21 आणि 7चा घात 25 आहे. आता 7चा घात 21 पाहूया. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 इथपर्यंत संपायला. 21 नंबरचं हे चालू होईल डबल, म्हणजे इथे एकक स्थानी कोणता अंक आहे 7. परंतु हे करायचं तसं करत बसायचं नाही, कारण इथं जर 7चा घात 98 दिला असता तर हे मोजत बसायचं नाही, तर 4 भागायचं या संख्येला. 4 भागितलं 4 पंचे 20, 1 उरला म्हणजे इथे. आता इथे पहा 7चा घात 25 आहे, इथं 4 भागा 25ला, या घातांकाला 4 नेहमी बघायचं, म्हणजे इथं साइन चौक 24 होतात. पुन्हा 1 उरला म्हणजे इथे किती होईल 7. समजा जर तिथं 7चा घात 30 असता तर 7 चौक 28 उरले किती 2, म्हणजे एकक स्थानी किती 9. म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की 7चा घात किती असो ही सिरीज लक्षात ठेवायची 7 9 3 1. आता इथे किती उरला 7 4 जर भागितलं तर 24 आणि 1 उरते, म्हणजे इथे सुद्धा 7 येते, म्हणजे 7 7 49. एकक स्थानी कोणता आला अंक 9. पर्याय क्रमांक 2 उत्तर राहील.
त्यानंतर 66 गणित हे बरेच जणाला कठीण गेलंय. आपण याचं सविस्तर पाहूया. पहा, 3चा घात n वर्गमुळात 3चा घात n बरोबर 243. तर यांची किंमत किती? आता हे समजून घ्या की याला आपल्याला कसं लिहिता येईल. 3चा घात आपल्याला असं लिहिता येते. या वर्गमुळाला नेहमी असं लिहिता येते. लक्षात ठेवा की वर्गमूळ जर काढायचं असेल तर 1/2 लिहिता येते बरोबर 243. आता इथे पहा, इथे गुणाकार करावा लागेल. म्हणजे n ला गुणलं n 1 ला गुणलं n आणि 2 बरोबर 243. कशाचा 3च्या स्वरूपात लिहायचं म्हणल्यावर 3चा घात किती येईल ते तर 5. 3चा घात 5 म्हणजेच किती 243. पहा 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 त्रिक 81 81 त्रिक 243. म्हणजे 3चा घात 5 पहा 5 वेळेस आहे 3चा घात 5. म्हणजे आता इथे पहा पाया समान आहे. म्हणजे n वजा 2 बरोबर 5. n/2 भागिले बरोबर 5. आता n बरोबर 5 हे 2 इकडे गेल्यावर काय होईल गुणाकारात. म्हणजे n बरोबर 10 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्यानंतर एका चौरसाची बाजू 10% वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल. आता पहा चौरस हा घेतला की याची बाजू 10 आहे. आता याचं क्षेत्रफळ किती होईल. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर याचं सूत्र काय बाजूचा वर्ग म्हणजेच 10चा वर्ग किती झाला 100. आता डबल चौरस 10% वाढला. 10% 10 बाजू घेतली होती 10% वाढला म्हणजेच 11 झाले. 10% 10चे 10% किती 1 म्हणजेच 10 आणि 1 11 झाले. आता इथे क्षेत्रफळ किती होईल पहा बाजूचा वर्ग म्हणजे 11चा वर्ग 11चा वर्ग 121. इथे किती होता 100. इथे किती झाला 121. कधी 10% वाढल्यानंतर म्हणजे प्रत्यक्ष किती वाढायले 21 वाढ होईल. म्हणजे पर्याय क्रमांक किती 1 उत्तर राहील. याला आपल्याला सूत्रसुद्धा घेता येते सूत्रसुद्धा आहे. परंतु काही परीक्षेच्या वेळेस जर आपल्याला सूत्र आठवलं नाही गोंधळ होऊ नये यासाठी ही सुद्धा पद्धत आपल्या लक्षात असावी. त्यानंतर 68 गणित पहा समभुज त्रिकोणाची बाजू आहे 8 सेमी आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. तर मित्रांनो समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळात 3/4 गुणिला बाजूचा वर्ग वर्गमुळात 3/4 बाजू किती दिलेली आहे 8 8चा वर्ग वर्गमुळात 3/4 8चा वर्ग 64 4 1 4 आणि इथे 16 येईल. म्हणजे उत्तर किती येईल मित्रांनो 16 वर्गमुळात 3. पर्याय क्रमांक किती 4 उत्तर असेल. फक्त हे सूत्र माहीत पाहिजे. समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती वर्गमुळात 3/4 बाजूचा वर्ग. 69 गणित पहा एका चौरसाचा कर्ण वर्गमुळात 32 आहे तर त्याची परिमिती किती. पहा हा कर्ण चौरसाचा हा वर्गमुळात 32 आहे. आता चौरसाच्या प्रत्येक बाजू सारख्या राहतात आणि इथे 90 अंशाचा कोन राहते प्रत्येक कोन. म्हणजे हे जर x घेतलं तर हे x घेईल. आता हे काय झाला काटकोन त्रिकोण झाला. आता काटकोन त्रिकोण झाला म्हणजेच इथे आपल्याला सूत्र वापरता येईल कर्णाचा वर्ग म्हणजे वर्गमुळात 32चा वर्ग बरोबर एक पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग मग वर्गमुळात 32. आता पहा हे वर्गमूळ आणि हे वर्गमुळात हे कट्टेत म्हणजे 32 राहिले. इथे किती झाले 2x वर्ग x वर्ग आणि x वर्ग 2x वर्ग म्हणजेच इथे किती झाले इथे 32/2 म्हणजे x चा वर्ग म्हणजे 16 बरोबर x चा वर्ग म्हणजे x बरोबर किती 4 बाजू आली 4. आता त्याची परिमिती किती. आता परिमिती किती होईल ही जर बाजू 4 असेल तर परिमिती बरोबर काय राहते चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजूचा बाजू म्हणजे 4 गुणिला बाजू 16. परिमिती किती राहील 16 राहील. एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 4 पट आहे तर त्या कोणाचे माप किती त्या मूळ कोणाचे माप किती. आता पहा पूरक कोण याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 4 पट आहे म्हणजे हे x घेतला तर एका कोणाचा माप किती होईल 4 पट. म्हणजे या पूरक कोणाचा माप x घेतलं तर हे 4x होईल. आता
या दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती राहते? 180. म्हणजे 4x x बरोबर 180. नेहमी पूरक कोणाच्या मापाची बेरीज किती राहते? 180. म्हणजे 5x बरोबर 180, x बरोबर 180 भागीला 5. म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघाली मित्रांनो? 36 अंश. आता ही झाली पूरक कोणाच्या त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 4 पट आहे. मग आता इथं 4x याची व्हॅल्यू काढायला लागेल त्या मूळ कोणाच्या. म्हणजे 4 गुणिला 36 म्हणजेच किती? 144. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. त्या कोणाचे माप विचारले. एक घर बांधण्याचे काम 12 सुतार 8 दिवसात पूर्ण करतात. 12 सुतार 8 दिवसात पूर्ण करतात. 4 सुतार वाढवले म्हणजे प्रत्यक्ष किती होते? पहिले 12, 4 वाढवले म्हणजे 16 झाले. तर ते किती दिवसात पूर्ण करतील? 1 दिवसात. परंतु इथे काय? व्यस्त प्रमाण आहे. काय? व्यस्त प्रमाण म्हणजे x आणि 8. इथे व्यस्त प्रमाण आहे. लक्षात ठेवा की 12 सुतार 8 दिवसात काम करतात, तर 16 सुतार किती दिवसात? म्हणजे व्यस्त झालं. आता हे तिरपा गुणाकार करा. म्हणजेच किती? 12 गुणिला 8 आणि x गुणिला 16. म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची 12, 8 आणि इथं 16. म्हणजे इथं किती होईल? 8 1 8, 8 2 16. म्हणजे 12/2 किती झाले? 6. म्हणजे इथं किंमत किती येईल मित्रांनो? की 4 सुतार वाढवले तर किती दिवसात पूर्ण काम करतील? 6 दिवसात पूर्ण काम करतील. इथे लक्षात द्या 12 सुतार 8 दिवसात, 4 सुतार वाढले, 4 सुतार वाढले म्हणजे 16. 16 सुतार किती दिवसात काम करतील? तर 6 दिवसात काम करतील. त्यानंतर 2चा घात 60, 3चा घात 48, 4चा घात 36 आणि 5चा घात 24 यामधली सर्वात मोठी संख्या कोणती? आता पहा याला आपल्याला कसं लिहिता येईल मित्रांनो? पहा असं लिहिता येईल 12 पंच 60, 2चा घात 5 आणि त्याचा घात 12. या घाताचा घात काय होत असते? गुणाकार. 12 पंच 60 होत आहे. नंतर इथे पहा इथे आपल्याला 48 आणायचं आहे म्हणजे 4 12 चौक 48. इथे 36 आणायचं आहे म्हणजे 12 त्रिक 36 आणि 5चा घात किती होईल? इथे 2 आणि त्याचा घात 12. पहा 3चा घात 48 होत आहे, 4चा घात 36, 5चा घात 24 आणि इथे 2चा घात 60. आता इथे पहा 2चा घात, इथे 2चा घात 5 म्हणजेच किती झाला? 32. 2चा घात 5, 2 2 2 2 5 10 गेले तर 32 होत आहे. इथे 12. 3चा घात 4 म्हणजेच 81, त्याचा घात 12. 3चा घात 4 म्हणजेच 81 किंमत झाली आणि त्याचा घात 12. 4चा घात 3 म्हणजेच किती झाला मित्रांनो? 64. 4चा घन 64 आणि 5चा वर्ग 25 चा घात 12. आता घातांक सारखे झाले. आता घातांक सारखे झाल्यावर सर्वात मोठी संख्या कोणती झाली? 81 आणि 81 कशाची किंमत आहे? 3चा घात 48. म्हणजे इथे कोणतं उत्तर येईल मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. एका शहराची लोकसंख्या 5 लाख आहे आणि लोकसंख्या वाढीचा दर 4% आहे. 2 वर्षानंतर शहराची लोकसंख्या किती राहील? पहा 5 लाख लोकसंख्या आहे एका शहराची, त्याचे 4% काढा. नाही तर आपल्याला सूत्र चक्रवाढीच्या सूत्रात बसवता येते, परंतु लक्षात ठेवा चक्रवाढीच्या सूत्रापेक्षाही या पद्धतीनं गणित सोपं जाते मित्रांनो. 5 0 0 कटले म्हणजे 5000 गुणिला 4 म्हणजेच किती झाले? 20,000 वाढायले एका वर्षी. आता पहिल्या वर्षी 5 लाख आणि हे 20,000 वाढले म्हणजेच किती झाले? 5,20,000 झाले. ठीक आहे. आता याचे पुन्हा 4% काढा. 0 0 कटले. आता इथे गुणाकार 5200 गुणिला 4 0 0 4 2 8 आणि 5 चौक 20. पुन्हा किती वाढायली? 20,800. आता पहिल्या वर्षी किती लोकसंख्या झाली? ती 5,20,000 अधिक 20,800 म्हणजेच प्रत्यक्ष किती झाली? 5 लाख किती? इथे 20,000 वाढायली 5,40,800 उत्तर येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. या पद्धतीने गणित का? पहिल्या वर्षी 20,000 वाढायली, दुसऱ्या वर्षी 20,800 वाढले म्हणजेच किती झाली लोकसंख्या 2 वर्षांना? 5,40,800. पर्याय क्रमांक 3 उत्तर.
74 नंबर पहा, एका संख्येची 4/5 पट व 2/3 पट यामधील फरक 4चा आहे, तर ती संख्या कोणती? आता हे आपल्याला ऑप्शनमधून सुद्धा जाता येते. आता ऑप्शनमधून गेल्यावरही वेळ लागेल, परंतु आपण या पद्धतीने पाहूया आपल्या पद्धतीने. तर एका संख्येची 4/5 पट म्हणजे 4/5 पट एक संख्या आहे, त्याची 4/5 पट 4x भागीला 5 होईल व 2/3 पट म्हणजे 2x/3 याच्यातील फरक म्हणजे वजाबाकी किती? 4. आता पहा, 4×3 12x, 5×2 10x, 5×3 15, 4. पहा, 4×3 12, 5×2 10 आणि 5×3 15. आता इथे काय होईल मित्रांनो? पहा, 12तून 10 गेले, 2x राहिले, 4. आता इथे 2x बरोबर 4 इथे भागाकार इकडे गेल्यावर काय होईल? गुणाकारात होईल म्हणजे 15. म्हणजे 2x बरोबर किती होईल? 15×4 60 म्हणजे x बरोबर 30 येईल. x बरोबर किती? 30. हे झालं आपल्या पद्धतीने. इथे जर ऑप्शनमध्ये पहा, 30ची 4/5 पट, 30ची 4/5 पट किती होईल मित्रांनो? 5 × 5 5 × 30 म्हणजे 24 झाली. आणि 30ची 2/3 पट म्हणजे 10, 10×2 20. या दोघातला फरक 4 आहे की नाही? म्हणजेच पर्याय क्रमांक किती? 2 उत्तर असेल. अथर्वकडे 100 रुपयाच्या काही नोट आहेत. म्हणजे अथर्वकडे 100 रुपयाच्या काही नोट आहे म्हणजे x नोट आहे. श्याम जवळ असलेल्या 100 रुपयाच्या नोटाची संख्या अथर्व जवळच्या नोटाच्या निम्म्यापेक्षा 4ने आहे. म्हणजे श्याम जवळ किती? अथर्व जवळ असलेल्या नोटाच्या निम्म्यापेक्षा 4ने जास्त आहे. ठीक आहे. आता दोघा मिळून एकूण 6,400 रुपये आहे. यासाठी कोणते समीकरण योग्य राहील? पहा, आता समीकरण करायचं आहे आपल्याला. म्हणजेच x अधिक x/2 अधिक 4, कारण ही अथर्व जवळची रक्कम, ही श्याम जवळची. याची किंमत किती आहे? 6,400. म्हणजे 6,400 64 याच्यासाठी घेतलं आहे की याला जर आपण 100 जर गुणलं तर किती होते? 6,400 रुपये होतात. म्हणजे हे समीकरण तयार होईल. पर्याय क्रमांक 3 उत्तर. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 51 ते 75 पर्यंत गणित या घटकाचे विश्लेषण इथे पाहिलेले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.